नमस्कार. व्यासपीठावरती असणारे महाराज श्रीमंत शिवमहाराजजी, आपल्याला पहिल्यांदा वंदन. आणि सगळी विचारवंत मंडळी इथे आहेत, राजकीय मंडळी आहेत, शासकीय मंडळी आहेत, पोलीस ऑफिसर चक्क गणवेश काय काय बोलत आहे. तर अशा पद्धतीने हा जो आपण केला त्याबद्दल पहिल्यांदा, त्यानंतर सगळ्या कोल्हापूरवासियांचे मी आभार मानतो मनापासून. नेहमी सन्मान घेतला की मला का दिला, मी काही डिझर्विंग नाही वगैरे असं नेहमी म्हणतो. मला खरं ते मनापासून वाटतं. अनेक पुरस्कार मिळतात आणि यादी वाचली आमच्या चव्हाण मॅडमनं, पण हा जो पुरस्कार आहे खरंच वेगळा पुरस्कार आहे. इतका उमदा विचार, समाज, माणूस आणि एक समजून घेणारा मोठ्या मनाचा एक राजा, अशी ही गुंफण आहे. आणि जेव्हा मी सगळं आठवतो, शाहू महाराजांचं, राजश्री शाहू महाराजांचं सगळं आयुष्य, जर रस्त्याने आलो सगळं आलं तरीही म्हणजे आधुनिकता बरीच आली आहे, म्हणजे त्याकरता कलेक्टर वगैरे जबाबदार आहेत. पण मी तुम्हाला सांगू, किती जरी झालं आणि मी कोल्हापुरात जन्मलो वाढलो असं नाही, तरीही तुम्हाला मी सांगतो, इथला कुठलाही माणूस शाहू महाराजांचं जे काही देणं आहे कोल्हापूरला तो विसरू शकत नाही. तुम्ही रस्ता क्रॉस करा, तुम्हाला प्रत्येक गोष्टी काय रे गोंधळ होणार नाही याचं, तर तुम्हाला असं दिसेल की इथे जागी सगळ्या खुणा आहेत त्यांच्या, की हे का केलं गेलं आणि कशासाठी केलं गेलं. महाराजांच्या नंतर लोकशाही, संविधान आलं. संविधान करत असताना डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला भरपूर काहीतरी असं दिलं आहे. विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य सगळं ते दिलं. आणि आपण जरी अमोल आत्ता बोलले, पण ते संविधानाचा सगळा आपण जर आराखडा पाहिला असं लक्षात येतं की शाहू महाराजांचे विचार किती आहेत त्याच्यामध्ये. मुख्य म्हणजे समता हा विचार संविधानामधला आलेला, पण तो विचार हा बाबासाहेबांनी दिलेला हा शाहू महाराजांचा फार मोठा भाग आहे. आणि फरक काय आहे? फरक असा आहे की लोकशाहीमधून निवडून आलेले राज्यकर्ते, अधिकारी वर्ग, जनता असं एक नातं आहे. पण लोकशाही नसतानाही लोकशाहीपेक्षाही पुढची मूल्य, जी सामाजिक मूल्य आहेत, मानवी मूल्य आहेत, ते जपणारा राजा या शहरात होऊन गेला. काय नाही म्हणजे आता जयसिंगरावांनी केवढं चरित्र सुरेख दिलंय त्यांनी, आणि सगळं म्हटलंय, राजाने काय नाही दिलं, सगळं दिलंय. मला असं वाटतं की त्या काळी 100-150 वर्षापूर्वी इथे होती, केवढे भाग्यवान होती माणसं, केवढे भाग्यवान. आणि याच्या कोणा रस्ते दिसतात. आता मला ते कॅन्टीन आहे की नाही गंगाराम कांबळेंचं मला माहीत नाही, त्या जागेत तर काय आहे ना. हां, तर ते मी म्हणजे मला चमत्कार वाटतो. आता काही मंडळी आमची आलेली आहेत, ते माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण या दलित माणसाचा हातचा कोणी छाप घेत हे म्हटल्यानंतर स्वतः महाराजांनी आपली बग्गी रथ घेऊन त्या ठिकाणी त्यांना गंगाराम कांबळेला ते कॅन्टीन त्यांनी करून दिलं. आता काय राज्य आम्ही असं करून दिलेलं आहे, या असं असतंच नाही, तुम्हाला नाही म्हणत मी. पण ते तसं नव्हतं. त्यांच्या गंगाराम कांबळेंच्या दारामध्ये महाराजांचा रथ येऊन उभा राहिला आणि पहिला चहा महाराजांनी स्वतः घेतला.
आणि लोकांच्या लक्षात आलं की ते महाराज स्वतः दलित माणसं आहेत, तर आम्हाला जायलाच पाहिजे. सगळे गेले. आणि ही गोष्ट आहे ना की तळागाळातल्या माणसाशी संबंध सत्तेतून जोडायचा, सत्तेतून जोडायचं आणि त्याला आपलंसं करून घ्यायचं. आणि मग ते सगळं अधिकाऱ्या बनतं आणि अधिकाऱ्यांच्या म्हणून तो स्वतःपर्यंत मोकळेपणाने सर्व धर्माचा आपण पुरस्कार करणं, त्यांचा मान ठेवणं, सर्व भाषांचा मान ठेवणं, आधुनिक मूल्यांचा मान ठेवणं म्हणजे संगीत, नाटक, लोक विसरली नाही आहेत कोणी. ही मूल्य कायम जपली गेली. आणि महाराष्ट्रात जे असं आहे की ज्या ठिकाणी लोकप्रकाराला आपण तेवढंच महत्त्व देतो जेवढं नागरी साहित्याला देतो, असं फार मोठं कार्य महाराजांच्या हातून गेलेलं आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कायदा जो म्हणजे मी त्याच्या शताब्दीकरता मी आता आरक्षणाचा कायदा आहे. भारतामध्ये कोणाच्याही डोक्यात आलेलं नव्हतं, फक्त महाराजांच्या डोक्यात, शाहू महाराजांच्या. आणि ते किती आरक्षण असावं याच्यावर केवळ वाद घालत आहेत समाजकार्य करते. पण महाराजांनी सगळं 50% आरक्षण, दुसरा विचार नाही आहे, 50% आरक्षण. विरोध झाला पण हा तरी ते म्हणाले नाही दिला पाहिजे. असं नव्हे, पददलित वर्गातल्या मागासलेल्या वर्गातल्या स्त्रियांच्या करता महाराजांनी वसतिगृह त्यागलात काढलेली आहे, चेष्टा नाही आहे. आणि वसतिगृह करत असताना दिल्ली सरदारगृह त्यांच्या मूल होतं. ते बोलताना म्हणाले की हे परदेशी जे इंग्लंडमध्ये इतर ठिकाणी जे होतं त्यामुळे करा तुम्ही, हे लक्षात घ्या. त्यांचं शिक्षण परदेशात झालेलं, त्याचा सर्वार्थाने उपयोग त्यांनी केला. इंग्रज इथे असताना इंग्रज जे काही भले या देशासाठी करतात ते करून घ्या, असं एक अतिशय स्वार्थी विचार मला वाटतं शाहू महाराजांनी ठेवला. त्यानं करू दे. रेल्वे गाडी इथं आलेली आहे, रेल्वे गाडी जी आली आहे ते काय नाही त्यांनी मागितलं, सगळं दिलं. आरोग्याकरता, कुष्ठरोगांच्या करता, क्षयरोगाकरता, बालविवाह करता. मला कार्यकर्ते तर परवा भेटले ते असं अजूनही कोल्हापुरात सुद्धा बालविवाह होतात. आणि ते कलेक्टर साहेबांच्या कानी घालतात नाही तुम्ही थांबवतो, असंही त्यांनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिलं आहे. हे आता कोल्हापूरसारख्या विचार आणि निरीक्षणपणे होत असेल भारतात, ज्या समाजापर्यंत आपण गेलोच नाही, असे किती लोक ज्यांना ही मुलगी वयात आली हेच झालं. ज्या दौंडमध्ये मी प्रॅक्टिस केली त्या ठिकाणी की शाळा बंद करणारे पालक, अरे म्हटलं कशा नाही म्हणे, मुलगी शहाणी झाली आता नको शाळेत पाठवायला. लोकांच्या नजरा फार वाईट असतात. एक बाप म्हणून मी समजू शकतो लोकांच्या नजरा वाईट असतात. शिक्षणापासून करणारे अजूनही पालक जर आपल्याकडे असतील, तुम्ही कल्पना करा शाहू महाराजांच्या पुढे केवढा त्रास होता. बालविवाह त्यांनी थांबवले, स्त्रियांचे हक्क त्यांनी दिलेले, आरोग्याकरता केवढं त्यांनी केलेलं. आज आरोग्यमंत्रीच आपल्यात बसलेत. आरोग्य केवढे म्हणजे हॉस्पिटल आणणं, वानलेस हॉस्पिटलसारखं एक मोठं. आणि केवळ ते नाही, आता आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल डॉक्टर वॉनलेस तिथे जेव्हा वारले, ही लॉस्ट हिज वाईफ, बायको त्याची दगावली. तर महाराजांनी इथली ख्रिश्चन मिशनरी नर्स ही मिरजेला पाठवली त्यांनी की तू एकटा पडलास बाबा. म्हणून महाराजांनी एक त्याच धर्माची, ख्रिश्चन धर्मातली परिचारिका तिथे पाठवली. अर्थात ते दोघांचं एकमेकांचं मन जडलं. पण अमेरिकन मिशनला विरोध होता की असं लग्न कसं करायचं. तुम्हाला कल्पना नसेल, महाराज स्वतः त्यांचा रथ घेऊन गेले, त्या दोघांना चर्च पुढे जाऊन राहिले आणि चर्च पुढे म्हणाले या दोघांचं लग्न लावा. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. विवियन नावाची जी होती नर्स होती तिच्याबरोबर डॉक्टर वॉनलेस साहेबांचं लग्न शाहू महाराजांनी स्वतः लावून दिले. कुठला धर्म,
कुठलं अमेरिकन मिशन, कुठली ख्रिश्चॅनिटी? तर एक कोल्हापूर संस्थानाचा उमदा मनाचा राजा, या दोघांचं प्रेम मान्य करा. मला वाटते लग्न झालं तेव्हा ते 4-5 वर्ष लहान होते शाहू महाराज. त्यांच्या राज्यारोहणाच्या वेळेला शेक्सपियरचं एक नाटक खेळलं गेलं, महाराजांना माहिती असेल. त्याचं एक नातं आहे. वासुदेव शास्त्री खऱ्यानी शेक्सपियरचं रोमिओ अँड ज्युलिएट या प्रेमकथेचं मराठी भाषांतर केलेलं नाटक हे शाहू महाराजांच्या राज्यारोहणाच्या वेळेला. म्हणजे किती नातं आहे ते बघा, की असं एक माणसं प्रेम करते, प्रेम करू ते त्यांना, असं एक राजा मोठ्या मनाने सांगतोय. त्याच वेळेला स्त्रियांचे प्रश्न आहेत, त्यांच्याशी ते बोलत आहेत. आणि या सगळ्यांचं भान त्यांनी ठेवलं. फ्रेझर त्यांच्या त्या डॉक्टर फ्रेझरनी त्यांना राजकुमार कॉलेजमध्ये सगळ्या ज्या गोष्टी त्यांना की भविष्य कशी असली पाहिजे जनता आणि कसं असलं जे प्रेम आणि अधिकारी वर्ग काय करणार आहे याचं डॉक्टर फ्रेझरनी एका ब्रिटिश पद्धतीने जी फिलॉसॉफी असते ती सांगितली. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की राजर्षी शाहू महाराजांच्या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये पाश्चात्य आणि आपली भारतीय संस्कृती याचा एक असं आज राजकारणात पण घडत नाही. राजकारणामध्ये धर्मामध्ये आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी ते धर्माच्या पलीकडे जाऊन महाराजांनी केलेला आहे, जाती पलीकडे जाऊन केलेला आहे. आणि हा जो आरक्षणाचा कायदा जो त्यांनी आणला तसा, याला काय असतं माहिती आहे का महाराज, या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच असतं. तुम्हाला ना कोल्हापूरकरांना सांगायला नको, राज्य करायचं असेल, राज्यकर्त्यांना अधिकारी वर्गांना माणुसकी काय असते कळायला लागतं. माणुसकी कळली. यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणत असत, माझ्या फिल्ममध्ये मी म्हटलं आहे, एखादी फाईल माझ्या पुढे आली तर IAS अधिकाऱ्यांची पहिली मीटिंग महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेला त्यांनी घेतली. ते IASचे सगळे अधिकारी बसले असताना यशवंतराव त्यांना म्हणाले, येते त्याच्यावर असं लिहिलं अवक्रम कडड पोप काय असतं ते सगळं. मला म्हणाले, मला फाईल दिसतच नाही, मला त्याच्यात एक मानवी चेहरा दिसतो. तो कोणतरी म्हातारा बाप असतो, पेन्शनर असतो कुणीतरी, त्याला त्या पेन्शनचे प्रॉब्लेम कुठेतरी मंत्रालयामध्ये अडकलेले असतात म्हणून ती फाईल आली असते. ती फाईल बघत असताना त्याचे जावं क्रमांक बघून काय होणार आहे, त्या चेहरा दिसतो त्या माणसाचा. एखादी तिचा नवरा गेला आहे, तिचं पेन्शन आहे, ते पेन्शन कित्येक महिने रखडलेलं असतं, इतक्या संत गतीनं गेलेले असतात. पोलिसांच्या पुढं तर फालीच्या फाली पडलेल्या असतात, कुठली उचलायची आणि कशी करायची, असे अनेक प्रश्न असतात. या सगळ्यांचं उत्तर एकमेव राजा देऊ शकत होतं बरं का. आता केवढे शासकीय अधिकारी आहेत, केवढे मंत्री आहेत, केवढं कॅबिनेट आहे, पण एकच कॅबिनेट होतं, ते म्हणजे शाहू. त्याला मी मुख्यमंत्री म्हणा, गृहमंत्री म्हणा, मंत्री म्हणा, कारण कुष्ठरोगांचं केवढं काम केलं आहे त्यांनी, सामाजिक गोष्टींच्या बाबतीत म्हणा, पण सगळ्यांचं एकत्रित मिश्रण, वंडरफुल केमिस्ट्री ज्याला अशी म्हणतात, अशी केमिस्ट्री ही महाराजांची. मला असं वाटतं की आपण म्हणतो, मराठी माणूस जरा कंजूस असतो शब्दांच्यामध्ये, आणि त्यानं काय म्हणतो की कोल्हापूरचे संस्थानिक असे असे होते. मला असं वाटतं की इतकं अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे की केवळ करवीरकरांनी अभिमानाने म्हणलं पाहिजे की आमच्या देशातला एकमेव राजा होता. तर अशा एका राजाच्या नावानं हा पुरस्कार घेणं म्हणजे तुम्ही कल्पना करा केवढं दडपण असेल माझ्या मनामध्ये. पण या लोकांनी अमोलने वगैरे काय केलं, तुम्ही कलेक्टर ढेरे तुमचे सिनेमे हे त्याचे कनेक्ट आहे. कौसाळकर पण आत्ता सांगत होते मनापासून वगैरे, सिनेमात आणणं सांगणं
हे बरोबर आहे. व्यवहारात आणणं हा अवघड आहे. विदूषक म्हणायला सोपं आहे, सिनेमा करायला सोपं आहेत, लावणं आहेत, एंटरटेनमेंट आहे, पण त्या विदूषकाची व्यथा ही फार त्रासदायक आहे. आणि तो त्याची लोकप्रियता त्यातला मुख्यमंत्री हा राजकारणात वापरतो. त्यापेक्षा दैवदुर्वाचं त्या सिनेमात आहे. ते दोघं मित्र आहेत. असं राजकारणात अनेक ठिकाणी, दक्षिणेमध्ये तर अनेक ठिकाणी राज्यकर्ते सिनेमातले असतात. तुम्ही कधी चुकून कधी चेन्नईला गेलात, एअरपोर्टच्या बाहेर पडलात की तुम्हाला जसे अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांची मोठी मोठी पोस्ट असतात तशी तिथल्या राज्यकर्त्यांची अटी मोठं. महाराष्ट्रात राहून तेवढं आलं नाही एवढच्या बाहेर की अगदी असं साईज, म्हणजे हा जो साईज आहे ना पंख्याचा तो जो आहे भाग तेवढे उंच असं भयंकर आहे ते. मला त्या काळामध्ये महाराजांनाही करता आलं असतं का की असं काहीतरी. त्यांनी काही केलं नाही. त्यांचं सगळं लक्ष कोणाकडे काय झालं आहे, अरे कुस्तीचं काय झालं आहे बघा. हां, ते लहरी हैदर हा आपला शाहीर आहे, त्याचं काय झालं बघा. सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा असा होता, तुम्ही कोणी असा, सामान्य मनुष्य, अधिकारी वर्ग, मंत्रीगण, राजकारण, तुम्हाला माणुसकी हवी. त्याहीपेक्षा सांगू, तुम्हाला संगीत कळलं पाहिजे. ज्या माणसाला संगीत कळलं तो माणूस मोठाच आहे. आणि एक लक्षात घ्या, शाहू महाराजांनी कुणाला बोलवलं, त्यांनी चक्क अल्लादिया खाना बोलवलं. घराणं जयपूर अंतरोली घराणं तिकडचं. पण त्यामुळे तो इथे यायला पाहिजे, तो इथे यायला पाहिजे म्हणून त्यांनी अल्लादिया खान इथे बोलवलं. म्हणजे त्यांची जी शिष्य आहेत अल्लादिया खानचे जयपूर घराण्याचे, ते अगदी मुगोबाई कुर्डीकरपासून केशरबाई केरकर अगदी किशोरी आमोणकरपर्यंत आहेत. तुम्हाला कल्पना, तुम्ही कोल्हापूरच्या लोकांनी काय काय दिलं आहे, तुम्ही कल्पना घ्यायची काही. जयपूर घराणे काय दिलं आहे याची तुम्हाला कोणी कल्पना नाही. आणि हे सगळं शाहू महाराजांनी दिलं आहे. बालगंधर्व, केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे, नाव घ्या तुम्ही नाटकातलं, ही सगळी मंडळी जी पुढं मोठी झाली, ती सगळी मंडळी ही सगळ्या या कोल्हापूरच्या संस्थानातल्या कलाप्रेमामुळं, संगीत प्रेमामुळं, नाटकाच्या प्रेमामुळे जे काही घडलं आहे ते सगळं त्यांनी ते केलं आहे. आणि त्यामुळं उपकृत व्हायला पाहिजे. एका राजाला बालविवाह, एका राजाला कुष्ठरोग कळतो, राजाला, एका राजाला फासेपारदी हे राजकारणात पोलीस मंडळी वापरतात, चांगलं मिळतं असं म्हणून फासेपारद्यांना ठोकतात. अशा फासेपारद्यांना संस्थानामध्ये त्यांनी कामी लावलं. अरे नको चोऱ्या करू बाबा, कशाला तू असं करतोस. पण कल्पना करा, साध्या माणसासाठी करणं, दलित माणसासाठी करणं आणि गुन्हेगार माणसासाठी पण करणं आणि त्याला रिफॉर्म करण्याचं गुप्ता साहेब. पॉईंट असा आहे की क्राईम होतात, कुठे होत नाहीत क्राईम. पॉईंट इज हाऊ यू रिफॉर्म देम, दॅट्स पॉईंट. आणि हा वाटतो की राजाचा फार भाग होता. फार बोलतोय मी, बोलायला अनेक भाग असतात. जयसिंगरावांची परवानगी घेऊन मी काही गोष्टी सांगतोय थोडंसं. पण मला एक गोष्ट अशी, कारण इथे अधिकारी वर्ग आहेत, राजकारणातले लोक आहेत, त्यांची अशी दंतकथा आहे ती खरी मला आवडतात. मीच काय होतं, आपण देवदेवतांच्या मित आपण ऐकतो, गणपतींनी असं केलेलं आहे, शंकराचं असं आहे, पैगंबराचं असं होतं, जीजस क्राइस्ट तयार करत असताना कधी कधी माणसातलं माणूस पण जपत देवाच्या पलीकडे जातात. देवताच्या पलीकडे जाणारे शाहू महाराज आहेत. त्यांच्याबद्दल काही मिथ आल्या, काही दंतकथा आल्या तर गोड म्हणून घेतल्याच पाहिजेत. त्या पण आवडली. कारण आता आपण आज संविधानाबद्दल सगळं बोलतो. आणि मला जेव्हा मी पहिल्यांदा कोल्हापुरात आलो, का आमचे निर्माते म्हणाले की सगळी व्यवस्था कोल्हापुरात होईल. शब्द असा आहे,
पण मला कोल्हापूर स्कूल, कोल्हापूर स्कूल नावाचं एक सिनेमातलं एक चक्क स्कूल आहे. ते आत्ता पुढे जपलं नाही लोकांनी पुढे, पण हे स्कूल आहे, फिल्म स्कूल आहे, ज्याच्यामध्ये शांताराम बापू आहेत, भालजी पेंढारकर आहेत, नंतर आहेत, दिनकर पाटील आहेत, अनंत माने आहेत, अरुण सरनाईक, चंद्रकांत सूर्यकांत, सुलोचनाबाई, केवढी नावं, सगळी मंडळी एवढी सगळी आहेत. हे सगळं आमच्या कोल्हापूर स्कूलमध्ये सुरू झालं. आमचा आपण कोल्हापूर जय आपल्या आहे, त्यामुळे माझा पहिला सिनेमा हा मला कोल्हापुरात झाला. असं एक साध्या माणसाचं की आपलं कसं लक्षात, मी मुहूर्त झाला आणि आय वॉज व्हेरी लकी. चक्क दीदी इथे होत्या कोल्हापुरात. आय वॉज व्हेरी लकी. मी निमंत्रण द्यायला भाजी पेंढारकरांच्याकडे गेलो की उद्या माझ्या सिनेमाचा मुहूर्त आहे. मला कळेना लता तर चक्क स्वच्छ साडीमध्ये एक दिव्य व्यक्तिमत्व उभं राहिलं, त्याचं नाव लता मंगेशकर. त्या आल्या होत्या काही दिवसाकरता. अगं म्हणजे अगं लता, या जब्बार हा नवीन दिग्दर्शक आहे, सिनेमाचा मुहूर्त आहे, उद्या जाऊया आपण. या कोल्हापुरामध्ये माझ्या सिनेमाचा मुहूर्त झाला तेव्हा फटमार चंद्रकांत मांडे गेली, भालजी पेंढारकरांनी आणि कॅमेरा लता मंगेशकरांनी चालू केलेला आहे. सख्या झाला. पहिल्यांदा मान्य केलं की गाणं तुझ्यासाठी मी गाईन. असं कोल्हापूरचं माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्व आहे. तसं एक होता विदूषक हा सिनेमा मी इथे केला. आणि महाराजांनी मला जी मोठी मदत केलेली आहे ती आंबेडकर सिनेमाच्या वेळेला आहे. त्यांच्या आमच्या गाठीबिटी पडल्या. आंबेडकर शाहू महाराज परदेशी पाठवण्याचं केवढं भाग्य आहे आंबेडकरांना मिळालेलं. त्यामुळं परिषदेसाठी आंबेडकर स्वतः शाहू महाराजांचे शेजारी आहेत एका परिषदेमध्ये, स्वतः इथे आले आहेत. आणि म्हणून मी कोल्हापुरात आंबेडकर या फिल्मचं शूटिंग केलं आहे. ज्या मामुटीला तुम्ही आंबेडकर मानता त्यांनी शूटिंग केलं आहे. बग्गी होती त्यावेळी, ज्या बग्गीमधून मारली तीच बग्गी त्या सिनेमात वापरली गेलेली आहे. असा कोल्हापुराशी एक भावनिक नातं आहे. कोल्हापूरसाठी आणखीन खूप काही करायच्या डोक्यात आहेत कल्पना. केव्हा तरी येत्या काळामध्ये कळेल ते करीन मी. पण हे कोल्हापूर जे होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यात एक छोटा धागा सांगतो आणि मी पुढे वळतो. माझ्या मनाने काही शॉट घेतले. ट्रॉली असते, तो ट्रॉली हाकणारा अर्ध्या चड्डीतला एक महत्त्वाचा, त्याचं नाव तो म्हादबा. तो म्हादबा इतक्या अप्रतिम पद्धतीने तो ट्रॉली चालवायचा की तो कॅमेरा इतका यत्किंचित हलायचा नाही आहे. तो कॅमेरा किंवा डॉक्टरांच्यावर असे इतका स्मूथ गेलाय, तुम्हाला आठवत असेल तर. ते सगळं झाल्यानंतर झाली, जेवण झालं आणि महात्मा म्हटलं आता तू पण जेव आता बाबा. तो म्हणलं मी जेवतो, पण तुला एक गोष्ट सांगतो डॉक्टर. मला अरेच म्हणायला लागलं. खास कोल्हापूरचा माणूस, कोल्हापूरला आवडतं. काय रे, अरे काय रे म्हणण्यात गंमत आहे. किंवा त्याचं पुढचा येईल गेला की रे हे जे कोल्हापूरला हो की केलं की आम्ही, अरे हो असंच आहे. त्यापेक्षा खूप मोठं आहे कोल्हापुरात. अनेक लोकांना ते, बरेच लोक तुम्हाला सांगतात कोल्हापुरात गेलं की पत्ता विचारू नका कोणाला. पत्ता सांगणारा माणूस म्हणून सांगतो कोण पाहिजे. मग तिकडे त्या देवळाकडे तिकडे वळा, मग डावीकडे जावा, मग तिकडे ते करा. असं करत तो आलेला पाहुणा मुंबईकरता असता तो मेलाच खाला. आला तो ते घर सापडेपर्यंत 1.5 तास. तो जेवण झाल्यावर महाराज चक्क महाराज पान घेतलं, चुना लावला, कात लावून मला पान दिलं. मी पान खात नव्हतो. म्हटलं मी महात्मा मी पान खात नाही. चुकीचं बोलत आहे डॉक्टर. आता जयप्रभा स्टुडिओत आलो आहे. हा मनुष्य 50 वर्षाचा मला पान देतोय. आता मी आता डॉक्टर आहे, पण आता मी काय करू.
तुम्हाला मी सुपारी कातरून दिली आहे ना, तुम्हाला खडा नाही टाकलेला, बारीक करून तुम्हाला सुपारी दिलेली आहे, लागणार नाही. पुढं काय म्हणावं त्यांनी महाराज? ते असं म्हणाले की डॉक्टर तू आत्ता जे काही केलं ना अर्धा दिवस शूटिंग, आमच्याकडचे लोक असा विचार करत नाहीत, जरा वेगळ्या विचाराचे आहेत, तू जरा वेगळ्या विचाराने करतोय हे सोडू नको. बघा कोल्हापूरचा माणूस असून मला सांगतोय तू जे सांगतोय ते नव्या पद्धतीचं सांगतोय, असंच शूटिंग कर तू, इथल्या कोणाचं ऐकू नकोस, तुझ्या मनाप्रमाणे सिनेमा कर. मला तुझी काय अर्धा दिवस केलंस ते मला इतकं आवडलं की तू ते त्या पद्धतीने कर. आता महात्मा गेला असणार तर काय त्या 40 वर्षापूर्वीची गोष्ट, त्याच वेळ तो 40-45 वर्षाचा, पण अजूनही त्याचं पान मी नाही विसरलो. मी जसं सामना आणखी डॉक्टर लागूना विसरलो नाही, मोहन आगाशांचा कांबळे विसरलो नाही, लताबाईंचं गाणं नाही विसरलो, तसं मी अजूनही मला पान देणारा जो महात्मा होता मी त्याला विसरलो नाही. असं इतकं प्रेम कोल्हापूरमध्ये आहे. तर महाराजांनी त्यावेळेला जयसिंगराव असं एक आरक्षणाची फाईल आहे, ते कितपत तथ्य मला माहिती, पण मला आवडलं ते. ती फाईल पूर्ण होत नव्हती, वेळ लागायचा, कारण गव्हर्नर ब्रिटिश जायची फाईल परत अशी गोष्ट आहे. तर महाराजांनी काय केलं, त्यांना एकदा नाश्त्याला बोलावलं पंतप्रतिनिधी. ते नाश्त्याला आले, जरा फाईल घेऊन या म्हटले, त्यावेळी विचार करू बरेच दिवस हे गरिबांचं काय आहे. बरं म्हणाले, पंत आले, बसले. थोडा वेळ झाला की चहा काय घ्यायचं म्हणेपर्यंत आतल्या दारातून एक वाघाचं पिल्लू, खरं तर महाराजांशी खेळायला लागलं. तर पंत आपल्या मध्यमवर्गीय पद्धतीने म्हणाले की हे फार मोठं मांजराचं पिल्लू दिसतंय. पु ल देशपांड्यांचं तुम्ही हे बऱ्यावरची परत ते आठवलं, बटाट्याची चाळ. तर काही कशानं मध्यमवर्गीय काय करतो त्या प्रकाराला जोडायचा प्रयत्न करतो. ते जे सगळे बटाटे निघाले तर तो काय विचारतो प्रश्न बग्गीवाल्याला, सध्या घोडे कसे मिळतात, आता काय प्रश्न आहे. तसं त्या पंतप्रतिनिधींनी विचारलं की हे मोठं मांजराचं पिल्लू आहे का? ते म्हणले नाही, हे वाघाचं पिल्लू आहे. पण वाघाचं पिल्लू आहे म्हणजे, हो वाघाचं पिल्लू आहे. आम्ही गेलो शिकारीला आणि बहुतेक आई हरवली किंवा कोणती, मला माहीत नाही, ते पिल्लू छोटं होतं तेव्हा मी आणलं आणि माझ्या घरात त्या कधी पाळले मी. आमच्या घरातच आहे तो, माझ्या घरातच पिल्लू आहे ते आहे म्हणाले. पण पंतप्रतिनिधींना कळवलं की काही झालं तरी वाघाचं पिल्लू आहे ते. छान आहे म्हणाले, चांगलं आहे, तुम्ही छान प्रेमाने वागवता त्यांना. हो, आणि त्यांच्या मांडीवर खेळत होतं वाघाचं पिल्लू. तेवढ्यात महाराजांनी काय केलं, हा काय मी आलो असं म्हणून आत बघितलं, तो कुणी बोलवलेलं नव्हतं, स्वतःहूनच म्हणाले ते मी आलो. आणि आत गेले आणि दाराड उभं राहून पंत आणि ते वाघाचं पिल्लू बघायचं. ते वाघाचं पिल्लू खेळत खेळत पंतांच्या अंगावर चढलं. चाटते जरा, असं नाही नाही रे बाळा, असं नको, अरे असं नको रे, असं करते. त्याच्याशी काहीतरी खिलवाड करत होते, असं करत झाले. आणि महाराज बाहेरून बघत होते म्हणजे आता काहीतरी पुढचं घडायच्या आधी यांच्याकडून आपण आतमध्ये. हां, पण तो मी काय म्हणत होतो, अरेच्छा लबाडा तू इथं काय करतोय, जा आतमध्ये, असं म्हणून ते पिल्ल्याला टपली मारली आणि त्याला आत पाठवलं. आणि तो पंतप्रधान म्हणाले की आपण त्या आरक्षणाच्या फाईलबद्दल बोलत होतो. घामे घूम झालेले पंतप्रतिनिधी, वाघाचं पिल्लू गेलं होतं ते बघितलं त्यांनी, गेलं ते. आणि महाराजांना म्हणाले फाईलवर झाली महाराज. कोणाच्या राजाच्या डोक्यात कुठला राजा विचार करील की हा सरकारी अधिकारी ब्रिटिश शिस्तीमध्ये शिकलेला माणूस आज या पददलितांच्या आरक्षणासाठी सही व घेत नाही आहे फायलीवर. असे किती प्रश्न असतात सही घ्यायचे अमोल. आता काय पिल्लू आणायचं का आम्ही, काय आणणार,
राज्यकर्त्यांच्या पुढे तुम्ही काय आणणार आहात? हा कायदा नको आम्हाला. तुम्ही दरवेळेला कुठे वाघाचं पिल्लू आणणार? पण वाघाचं पिल्लू आमच्या साहित्यामध्ये म्हणतात तसं की मेटाफर आहे, हे एक सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. पण महाराजांनी एक दहशतीचं, शिस्तीचं एक फार वेगळं पिल्लू वाघाच्या रूपानं वापरलं आहे. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने मला असं वाटतं की आपण असं एक वाघाचं पिल्लू आपल्याकडे आहे आणि त्यामुळे ही फाईल माझ्याकडून होत नसेल तर पटकन झाली पाहिजे आणि मंत्र्यांच्या पुढे नेली आणि त्यांच्याकडे होत नसेल तर आपण एक अंगाखांद्यावर एक वाघाचं पिल्लू आपण घेऊन आलो आहे असं म्हणून दिली पाहिजे. केवढा मोठा उदार मला कॅन यू बिलीव्ह की अगदी कुणाच्या डोक्यात येईल होय? जगातला कुठला राजा वाघाच्या पिल्लाचं भय दाखवून फाईलीवर सही घेऊ शकतो? फाईलीवर सही घेणं म्हणजे हे एक सिम्बॉलिक आहे. फाईलीवर सही घेणं नाही, जनतेची, रयतेची सेवा करणं हे आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे एक जे उदाहरण आहे महाराष्ट्रात फार मोठं उदाहरण आहे. हे जवळजवळ गेली 8-10 वर्ष माझ्या मनात मी कुठं बोललं नव्हतं, पण म्हटलं वेळप्रसंगी बोलावं. आता पारितोषिक शाहू महाराजांच्या नावानं त्यांची एवढी मोठी आठवण अशी की आत्ताही संविधान पडत असताना एक वाघाचा पिल्लू पण त्यावर ठेवावं लागेल अशी अवस्था या देशाची झाली असताना आता महाराजांची आठवण करताना या पलीकडे आठवण काय सांगू शकतो? माझ्यासारखा सामान्य मनुष्य, तुमच्यासारखा सामान्य मनुष्य आपण काय करू शकतो? 5 वर्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही दरवेळेला काय सांगणार आहात? माझ्याकडे वाघाच्या पिल्लाची केस आहेत, माझ्याकडे त्याची मिशा आहेत, काय सांगणार? तर आपलं मत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. योग्य माणसाला आपण देतो असं समजतो आपण आणि ते आपण देतो. तर मी बराच वेळ घेतला, मला क्षमा करा, मला आपल्या ताटकळत बसायला सांगितलं. पण अधिकारी वर्ग किंवा मंत्री महोदय आहेत की असं कुणाला दुखायचं हे मी बोलतो. माझं काही बोललो का मी फक्त अप्लाय केलं. कुठेतरी 100-150 वर्षापूर्वी शाहू महाराज आमचे लाडके नेते संस्थानिक काही विचार मांडायचा मी प्रयत्न केला. तर की या मालिकेमध्ये या सिनेमामध्ये मांडलेले विचार हे त्यांचे आहेत. तसं आज मला अभिमानाने सांगत होतं मी मांडलेले विचार माझे नाहीत. हे विचार मला अतिशय परमपूज्य असणाऱ्या एका उदार राजाचे आहेत. थँक्यू. अतिशय हृदयस्पर्शी असं मनोगत सन्माननीय जब्बारजींनी आपल्या सर्वांच्या